लेफ्ट साइड सी भाव नदी आहे आणि समोरचा हा ब्रिज आहे, उक्षीचा ब्रिज आहे आणि हाच रस्ता आहे तो गणपतीपुळ्यासाठी। आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण प्रवेश करतोय कशिडीच्या या बोगद्यामध्ये। समोर बघू शकता बघा हे ब्रिजचं कशा प्रकारचं काम चालू बघा। आणि महाडच्या इकडचे रस्ते आहेत ना ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही, प्रत्येक कोकणवासियाला माहिती आहे की इकडचे रस्ते आहेत ना अप्रतिम असे रस्ते आहेत। नवी मुंबई मित्रांनो आता बरोबर 6:30 झाले आहेत आणि आपण कोलाडच्या इथं पोहोचलेलो आहोत। प्रचंड अशी थंडी आहे, जवळपास आपण 2 तास प्रवास केलाय। 1 2 3 कम ऑन अनुज काय दिली मच्छी? पाकर आहेत, बांगडे आहेत। आजचा कुक अनु आहे। पनवेलचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलच्या इथं श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिकडे दर्शन घेणार आहोत आणि तिथून दर्शन घेऊन मग आपल्या खऱ्या जर्नीला आपण इथून सुरुवात करणार। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घागन, तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तर अचानक गावी जाण्याचं कारण की जे गावी बांधलेलं जे घर आहे त्या घराची पण आपल्याला साफसफाई करायची आहे आणि त्याचबरोबर गावी एक लग्न आहे, ते लग्न पण अटेंड करायचं आहे। अशी 2 कामे होणार, त्याच्यामुळे मी गावी चाललो मित्रांनो। तर बायको आणि मुलगी पहिलीच काल रात्री गेलेली आहेत आणि आज आपण सकाळी निघतोय मित्रांनो। 2025ची आपली पहिली राईड आहे आणि ही राईड पुन्हा एकदा आपण आपल्या आवडत्या डेस्टिनेशन म्हणजे कोकणामध्ये करणार आहोत आणि ही साधारणतः 350 किलोमीटरची राईड असणार आहे आणि ही राईड पुन्हा एकदा आपल्या स्कूटीवर म्हणजे ॲक्सेस 125वर करणार मित्रांनो। आता सकाळचे बरोबर 4 वाजलेले आहेत आणि बरोबर 4:15 आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे। आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो नवी मुंबई टू रत्नागिरी असा आपण प्रवास करणार। मध्ये मी ओल्ड मुंबई गोवा हायवेचं व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत राहणार आणि त्याचबरोबर आपण जो नवीन ॲक्शन कॅमेरा घेतला आहे DJ ॲक्शन 2 त्याची पण आपण लॉंग राईडला टेस्टिंग करणार मित्रांनो। तर आपल्या बॅगा आहेत त्या गाडीवर लोड करायच्यात आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करायची। तर मग मित्रांनो करूया आपल्या 2025च्या या नवीन राईडला। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत बरोबर 4 आणि आपण आपल्या जर्नीला आता सुरुवात केलेली आहे। आता सध्या आपण आहोत नवी मुंबईतील ठाणे बेलापूर जो रोड आहे त्या रोडला आपण आहोत। 2025ची आपली ही पहिली लॉंग राईड आहे आणि ती पुन्हा एकदा आपण आपल्या ॲक्सेसवर म्हणजे 125वर आपण करतोय आणि सध्या आता आपण पोहोचतोय तुर्ब्याला। आपल्या समोर तुम्ही बघू शकता, समोर आयकिया आहे जे रेडीमेड फर्निचरचं दुकान आहे, फेमस असे नवी मुंबईमध्ये। ते तुर्ब्याच्या स्टेशनच्या समोर आहे, तिथे आपण आता पोहोचलो। आयकियाच्या इथे आपण पोहोचलेलो मित्रांनो। सांगत होते की गावी भरपूर थंडी आहे, त्याच्यामुळे मी 2 स्वेटर घातलेले आहेत का पुढे त्रास होऊ नये म्हणून, पण आता एवढी थंडी वाजत नाहीये। आता मला वाटतं पुढे पनवेल, जसं आपण पनवेल सोडणार ना तसं पनवेल सोडल्यानंतर मग मला वाटतं थंडी भरपूर चालू होणार आहे। बरोबर आपली जर्नी आपण 4 वाजता सुरुवात केलेली आहे। आपल्याला जायचं रत्नागिरीतील वांद्री जे गाव आहे तिकडे आपल्याला जायचं आहे। ते साधारणतः 350 किलोमीटरचं अंतर आहे। तर बघूया हे जे आपलं अंतर आहे आपण किती तासामध्ये कापतोय। पनवेलचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलच्या इथं श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिकडे दर्शन घेणार आहोत आणि तिथून दर्शन घेऊन मग आपल्या खऱ्या जर्नीला आपण इथून सुरुवात करणार। आता सध्या आपण नवी मुंबईमध्येच आहोत आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे CBD कोकण भुवन म्हणजेच नवी मुंबईचं मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं त्याला। समोर हे खारघर मेट्रो स्टेशन आहे, तिरंगा ध्वजाची लाइटिंग केलेली आहे बघा, हे आपल्या लेफ्ट साईडला आहे। मित्रांनो आता बरोबर 4:30 झालेले आहेत आणि आता आपण पनवेलला पोहोचलो आहेत। हा ब्रिज आता उतरल्यानंतर आपला एक सिग्नल लागणार आहे आणि जसं आपण सिग्नल थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊ मारुतीच्या। नंतर मग पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहे। श्री पंचमुखी हनुमान मंदिर, नेहमी जेव्हा पण मी प्रवासाला निघतो तेव्हा इथे दर्शन घेऊन पुढे निघत असतो मित्रांनो। ओम मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातातजम वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपदे। चला तर मित्रांनो आपण बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ। आपला हा प्रवास गणपती बाप्पा एकदम सुखरूप आणि निर्विघ्न पार पडू दे गणपती बाप्पा। आता आपण गणपती बाप्पाचं नाव घेतल्याने प्रवासाला आपण सुरुवात केली आहे मित्रांनो। आता इथून खऱ्या आपल्या जर्नीला सुरुवात होणार आहे मित्रांनो।
आता बरोबर 6:35 झाले आहेत. या ब्रिजच्या कडून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. समोरचा तुम्हाला जो रस्ता दिसतो तो गेला जेनपेटी उरणला आणि इथून आता आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. आणि हा लेफ्ट मारल्यानंतर आता आपला चालू होणार आहे जुना मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्ग आहे, त्या महामार्गाला आपण लागलं आणि इथून हा आपला सीधा प्रवास चालू होणार आहे रत्नागिरीच्या दिशेला. मित्रांनो आल्यानंतर आहे ना रस्त्याला स्ट्रीट लाईट पण नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथून थोडीशी थंडी आहे ना जाणवायला लागलेली आहे. पण 6:40 झाली आहेत. जास्त रस्त्याला रहदारी नाहीये, काळोख आहे, त्याच्यामुळे काय आता आपण जास्त शूट करू शकत नाही. सकाळच्या प्रवासामध्ये हेच प्रॉब्लेम असतो, लवकर निघाला आपण जास्त सकाळी काही शूट करू शकत नाही आहे. मित्रांनो आता पुढचा जो आपला प्रवास आहे जसं आता आपण वडखळ नाका किंवा पेनला जाऊ ना तेव्हा मग जसा सूर्य उदय होईल तेव्हा मग आपण पुढची शूटिंग आपण करणार. मित्रांनो 5:20 झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय पेनला. आता पेनच्या इकडचा हा रस्ता बघा, काय सुंदर असा रस्ता बघा, पांढऱ्या शुभ्र अशा स्ट्रीट लाईट आहेत बघा, काय सुंदर आहे. आणि थंडी मगाशी पनवेलमधून निघताना मित्रांनो जसा पनवेलमधून आपण निघालो आम्ही सांगत होते की थंडी थोडी साधारण नाहीये, भरपूर थंडी आहे. हा भरपूर थंडी आहे इकडे. समोर हा बघू शकता बघा पेनचं हे भाजी मार्केट बघू शकता. सकाळचं 5:30 भाजी मार्केट आहे बघा, एवढं भाजी मार्केट भरलेलं आहे बघा. खालचा जो रस्ता आहे तो पेन सिटी मध्ये गेलेला आहे आणि आता आपण चाललोय जुना मुंबई गोवा हायवेला. बरोबर 6:27 झालेली आहेत आणि हा सुंदर असा हा वडखळचा ब्रिज आहे. खालचा जो रस्ता आहे तो अलिबागला गेलेला आहे आणि आता आपण बरोबर 5:27 आणि आता आपण वडखळ ब्रिजला आपण आलेलो आहोत आणि हा वडखळ ब्रिजवर आता आपण प्रवास करतोय. सकाळची तर मित्रांनो 6:03 झालेली आहेत आणि आता आपण पोहोचलोय नागोठण्याला. सिमेंटचे जे फ्लेवर ब्लॉक असतात त्या ब्लॉक पासून केलेला रस्ता आहे. रामटेक आणि नागोठण्या याच्यामध्ये थोडासा जो रस्ता आहे ना तो खराब आहे. मित्रांनो आता बरोबर 6:30 झाले आहेत आणि आपण कोलाडच्या इथं पोहोचलेलो आहोत आणि प्रचंड अशी थंडी आहे. जवळपास आपण 2 तास प्रवास केला आहे आणि 2 तास प्रवास केल्यानंतर पहिल्यांदा आपण चायसाठी पहिला हॉल्ट घेतलेला आहे. इथून पुढे आता कोलाड चालू होईल, त्याच्यानंतर इंदापूर, नंतर मग माणगाव असा आपला हा प्रवास असणार आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे. तरी पण बघू शकता मी एक टी शर्ट आणि त्याच्यावरती हे जाडं टी शर्ट घातलं होतं. मला वाटलं एवढी थंडी नसेल, पण जसं पनवेल सोडलं ना त्याच्यानंतर खूप थंडी चालू झाली आणि आता मस्त गरम चहाचा आस्वाद घेतो. पाठच्यासाठी तुम्ही रस्ता बघू शकता, इकडे पण रस्त्याला काहीच काम झालेलं गणपतीतून रस्ता होता तसाच रस्ता आता पण आहे इकडे. मित्रांनो आता 6:47 झालेली आहेत. आता थोडंसं उजाडायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पोहोचलोय कोलाडला. तर बघू शकताय कोलाडच्या इकडे हे ब्रिजचं काम चालू आहे. ते कॉलम उभे करून झालेले आहे. 4ला आपण प्रवासाला सुरुवात केली. आता जवळपास 6:45 होत आहेत. म्हणजे जवळपास आपण 3 तास प्रवास करतोय. 3 तासा प्रवासामध्ये आपण आता पण जो रस्ता कव्हर केलेला आहे तो पनवेल पासून पकडला तर थोडासा साधारणसा असा खराब आहे. पूर्ण आता रस्ता पहिल्यासारखा जसा रस्ता होता तसा नाहीये, एकदम बऱ्यापैकी आता रस्ता झालेला आहे. थोडासा जर मध्ये एखादे पॅच आहेत ते खराब आहे. त्याच्यामध्ये रामटेक, नागोठणे आणि हा कोलाड इकडचा थोडासा जर पॅच सोडला ना तर बाकी रस्ता एकदम अप्रतिम असे रस्ते झालेले आहेत. आणि सकाळचं हे वातावरण आहे आणि सकाळच्या या वातावरणात आपण स्वर्गीय अशा कोकणचा प्रवास करतोय. हा छान सुंदर वाटतंय. इकडे वन वे झालेला आहे बघा. याचा आता आपण पोहोचणार आहोत इंदापूरला. हा इकडचा रस्ता वन वे आहे आणि माणगावच्या इकडचा रस्ता पण जो आहे मार्केटचा रस्ता तो पण वन वे आहे. आता सकाळच्या बरोबर 6:15 झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय माणगावला. समोरचा हा सरळ रस्ता गेला महाडला आणि हा लेफ्ट साईडचा रस्ता गेला तुम्हाला दिसतो हा गेला पुण्याला. हा पुण्याला जातो रस्ता. राईट साईडला आहे माणगाव डेपो बघू शकताय. माणगावची पण दुकानं अजून बंद आहेत, अजून उघडले नाही मार्केट. आता 6:15 झालेले आहेत आणि बरोबर आपण 6:15ला माणगावचं जे मार्केट आहे त्या माणगावच्या मार्केटमध्ये आहेत. आपण जेव्हा गणपतीला जी राईड केली होती याच्या अगोदर तेव्हा बघितलं ना कसलं जवळपास 2 ते 3 तास इथून ट्रॅफिक चालू झाली होती. राईट साईडचा रस्ता गेला मसला श्रीवर्धनला जातो. सॅटर्डे संडे त्या रोडला खूप गर्दी असते.
आणि आपण माणगावच्या पुढे लोणेरे आहेत, लोणेरेच्या इकडे आलेलो तर इकडे रस्त्यावरून बघू शकता बघा. हे असं जे रस्त्याचं जिथं काम चालू आहे ना, जे हाईट वाढून रस्त्याचं काम करत ना दोन गावाला जोडायला, तिकडच्या रस्त्याच्या तिकडचा जो रस्ता आहे ना तो असा हा कॉन्क्रीटचे पेवर ब्लॉक आहे, त्या पेवर ब्लॉक पासून बनवलेला आहे बघा. आता इथून हा रस्ता बघा, आता हा रस्ता इथून एकदम चांगला झालेला आहे. कॉन्क्रीटचा रस्ता आहे पूर्ण. पाठचा रस्ता होता थोडा जास्त नाही, थोडे पॅच असे खराब आहेत. आतापर्यंत आपण जवळपास 3.5 तासाचा प्रवास केलेला आहे आणि 3.5 तासाच्या प्रवासामध्ये जास्त आपल्याला रस्ते खराब भेटलेले नाही आहेत मित्रांनो. थोडे पॅच आहेत ते जरा खराब आहेत. मी सांगितल्याप्रमाणे गावाला जोडणारा जो रस्ता असतो ना 26 सारखा, तिकडचे जे रस्ते आहेत तिकडे जरा काम बऱ्यापैकी बाकी आहे. बाकी ऑलमोस्ट हा रस्ता आहे ना हा जवळपास झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत आपला एकदम मस्त प्रवास झालेला आहे मित्रांनो, छान प्रवास झालेला आहे. फक्त आपण हैराण झालो तर थंडीने. मला वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल, त्याच्यामुळे पूर्ण अशी तयारी केली नव्हती. फक्त एक टी शर्ट त्याच्यावर दुसरं एक जाड टी शर्ट घातलं होतं. काय घरी निघताना एवढी थंडी जाणवत नव्हती, त्याच्यामुळे एवढी थंडी असेल असं वाटलं नव्हतं. पण जसं आता पुढे जायला लागलं ना तर थंडीची तीव्रताही जाणवायला लागलेली आहे. अजून सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही आहे. थोडंसं जरा सूर्यदेवाचं दर्शन झाल्यानंतर त्याची तीव्रता वाढेल तेव्हा थोडंसं आपल्याला जरा थंडीपासून थोडासा आपल्याला राहत भेटणार आहे. आता इथून बोर्ड लागायला सुरुवात झालेली आहे. आता असे बोर्डची कमान लागायला इथून आता सुरुवात झालेली आहे. हे पहिली कमान आपल्याला दिसलेली आहे ती आहे चिपळूण. इथून 99 किलोमीटर चिपळूण आहे. 187 रत्नागिरी. आपल्या राईट साईडला आहे तो वीर स्टेशन आहे. ते जवळपास आपण आता महाडला पोहोचलेलो आहोत आणि महाडच्या इकडचे रस्ते आहेत ना ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही. प्रत्येक कोकणवासियाला माहिती आहे की इकडचे रस्ते आहेत ना अप्रतिम असे रस्ते आहेत. आणि हे रस्ते आता शेवट म्हणजे जवळपास संगमेश्वर पर्यंत ना किंवा संगमेश्वरच्या आधी आरवली पर्यंत रस्ते आहेत ना आता एकदम छान असे रस्ते असणार आहे मित्रांनो. समोर बघू शकता, तुम्हाला दिसतं का मला माहिती नाही. सुंदर असं हे सूर्योदयाचं दर्शन झालेलं आहे बघा. काय छान वाटतं बघा. सुंदर असा आगीचा गोळा, त्याच्या बाजूला बघा अशी लाल लाल छटा पसरलेल्या आहेत. काय सुंदर दिसतं बघा. हा वाव, ब्युटिफुल. हाच सकाळच्या रायडिंगचा अनुभव असतो आणि हेच थ्रिल असतं, हेच अनुभवायचं असतं मित्रांनो. आणि आपलं नशीब चांगलं की आपल्याला अनुभवायला भेटतंय मित्रांनो. त्याच्यामुळे जेव्हा कधी प्रवास करतो ना शक्यतो सकाळी 4ला सुरुवात करतो. त्याच्यामुळे काय होतं आपला जो प्रवास आहे ना प्रवास पण एकदम झपाट्याने होतो आणि ट्रॅफिक नसते, थकवा जाणत नाही आणि प्रवास करताना ना आनंद एक उत्साह असतो. तर मित्रांनो आता बरोबर 7:50 झालेले आहेत आणि महाडपासून आपण 7 ते 8 किलोमीटर पाठी आहोत. सकाळी निघताना आपण 400चा भरलो होतं नवी मुंबईतून आणि आता इथं आपण 300चं पेट्रोल भरलेलं आहे. तर आतापर्यंत जवळपास 700चं पेट्रोल झालं आहे. तर बघूया आता कुठपर्यंत पोहोचतोय. अजून 2 गाड्या बाकी होत्या पेट्रोलच्या आपल्या, तरी पण आपण 300 टाके फुल करून ठेवले म्हणजे परत पुढे म्हणजे आपला कुठे त्रास नको आणि परत ही बॅग काढायला झंझट असते म्हणून एकदा इथं भरून घेतलं मित्रांनो. वरच्या साईडला गांधारपाली लेणी आहेत सुंदर अशी. नेहमी जाऊ तेव्हा आपण बघतो पण जाण्याचा योग अजून आलेला नाही. ह्या साईडला बघू शकता, हा बघा हा रस्ता कसा आहे, छान असा रस्ता म्हणला पायरीचा. आणि समोरच्या साईड तुम्हाला दिसत बघा गांधारपाली लेणी दिसत आहेत. सुंदर अशी बौद्धकालीन लेणी आहेत. पावसाळ्यात एकदम अप्रतिम सुंदर निसर्ग सौंदर्य दिसतं इकडचं. चला आता 8:15 झालेले आहेत आणि आता आपण महाड सोडून पुढे आलेलो आहोत. आता चाललोय पोलादपूरच्या दिशेने आणि महाडच्या नंतर हा पोलादपूरचा रोड आहे ना हा पण बघू शकता. नंतर असा हा काँक्रिटीकरणाचा रस्ता, हा पण एक सुंदर रस्ता आहे पोलादपूर पर्यंत म्हणजे कशेटी घाटाच्या पर्यंत एकदम रस्ता मक्खन रस्ता आहे मित्रांनो.
रात्रीचे बरोबर 8:20 झालेले आहेत आणि आता आपण पोचलोय पोलादपूरला. हा सर्व्हिस रोड आहे, जो मेन रस्ता आहे तो लेफ्ट साईडला आपल्या तो सबवेच्या खालून जातो. तर आपण सबवेच्या खालून जाणार नाहीये, तर आपण सर्व्हिस रूटने चाललो मित्रांनो. तर आपल्याला मेमध्ये जायचं आहे महाबळेश्वरला, तेव्हा आपण ह्या रूटने जाणार. समोर बघा लेफ्ट साईडचा रस्ता महाबळेश्वर, राईटला महाड आणि स्टेट रत्नागिरी आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजचा अश्वरूढ असा हा पुतळा तुम्ही बघू शकताय. आणि लेफ्ट साईडला गेलात का हा महाबळेश्वरला गेलेला हा रस्ता. आणि आता आपला हा रस्ता गेलाय रत्नागिरीच्या दिशेने. जे आमची नवी मुंबईची 40+ क्रिकेटची संघटना आहे, त्या संघटनेची जी मॅचेस होतात त्या मॅचेसची जी सांगता असते ना, ती शेवटची जी मॅचेसची सांगता असते, म्हणजे सीझन संपतो तेव्हा जी शेवटची जी मॅच असते ती महाबळेश्वरला पाचगणीला ठेवली जाते. तर ती मेच्या 19-20 तारखेला पाचगणीला आहे. तेव्हा आपण ह्या रूटनी प्रवास करणार आहोत मित्रांनो. तेव्हा आपण नवी मुंबई टू महाबळेश्वराचा प्रवास करणार आहोत. तेव्हा आपला क्रिकेटचा व्लॉग असणार आहे मित्रांनो. कशिडीचा जो घाट आहे तर कशिडी घाटाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा. वरती डोंगर बघा कशी आहेत आणि डोंगराला असलेली सागाची झाडं दिसत आहे सगळीकडे. आणि हा नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे. जेव्हा पण आपण या रस्त्याला प्रवास करतो ना, तर काहीतरी नवीन वेगळं काहीतरी आपल्याला अनुभवायला येतं मित्रांनो. बघा 1, 2, 3, come on! तर मित्रांनो लेफ्ट साईडचा रस्ता गेला आपला जुना जो कशिडीचा घाट आहे, त्या कशिडीच्या घाटाकडे गेलेला आहे. आणि आता आपण चाललो कशिडीच्या बोगद्यातून. आता बघू शकता इकडे 2025 मध्ये काय काय काम झालेलं बघा. इकडे लेफ्ट साईडची लेन आहे ती पण रेडी झालेली आहे, पण सध्या एकच लेन चालू ठेवलेली आहे. समोर इथे ब्रिजचं काम चालू आहे बघा या साईडला, त्याच्यामुळे सध्या एकच लेन ठेवलेली आहे चालू. जोरदार काम चालू आहे. आता गणपतीपर्यंत दोन्ही लाईन चालू करतील. आता एकच बोगदा चालू आहे का 2 बोगदे चालू आहेत ते माहिती नाही आहे. हा थोडासा मध्ये रस्ता जो आहे थोडा खराब रस्ता आहे. जी पहिली डेडलाईन होती ती डिसेंबर 2024 होती ओल्ड मुंबई गोवा हायवेची, ती आता डेडलाईन निघून गेलेली आहे. आता पुढची डेडलाईन काहीतरी जून 2025 अशी काय दिलेली आहे. जवळपास 12 ते 13 वर्ष झालेली आहेत या रस्त्याला, तरी पण अजून इकडचं काम काय संपत नाही आणि काम कंप्लीट पण होत नाही आहे. नवी मुंबई फाईन आहे माझ्याकडे, पण सध्या पैसे पण नाही. ते लग्नाला जायचं म्हणून आलो. रत्नागिरी लग्न आहे आता संगमेश्वरला. हा हा ओके. हा हा मगाशी आता आपल्याला पोलिसांनी अडवलं होतं, ते पण आपल्या ओळखीचेच निघाले, म्हणजे आमच्या इकडचेच निघाले, संगमेश्वरचेच. त्याच्या मित्र आमच्या वाडीमध्ये आहेत. तर माझा 500 रुपयाचा फाईन होता, तो फाईन भरून घेतला. तर बोले बरेच दिवस झाले, जेव्हा 6 महिने झाले तो फाईन लागला होता मला. ती क्रॉस लाईन असते ना, त्या क्रॉस लाईनवरती सफेद लाईन असते, त्या लाईनवर माझी गाडी होती. तर कॅमेरामध्ये कॅच केलं होतं. तर 3 का 6 महिन्यापूर्वी तो फाईन मला लागला होता, अजून मी भरला नव्हता. आता चेक केल्यावर समजलं की 500 रुपयाचा फाईन आहे आणि त्याच्यामुळे तो फाईन मी आता इथं पे केलेला आहे आणि त्याची पावती घेतलेली आहे. समोर तुम्हाला दिसतोय कोकणातला सर्वात पहिला रस्त्याला असलेला हा बोगदा आहे. आणि हा बोगदा बघू शकताय, सुंदर असं हे कोकणातलं एक वैभव आहे. आपल्या ट्रेनचा प्रवास करताना अनेक वेळा तुम्ही बोगद्यातून प्रवास केला असेल मित्रांनो, टनेलमधून, पण हा रस्त्याला असलेला हायवेला असलेला हा पहिला सर्वात मोठा बोगदा आहे. राईट साईडला जो बोगदा आहे तो चालूच आहे, तो पहिल्यापासून चालूच आहे. लेफ्ट साईडच्या बोगद्याचं काम चालू वाटतं अजूनपर्यंत. आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण प्रवेश करतोय कशिडीच्या या बोगद्यामध्ये. बघू शकताय काय सुंदर असा हा गोलाकृती बोगदा आहे बघा. वाव, व्हॉट अ ब्युटी ऑफ कोकण. सुंदर असा याचं प्लास्टरचं काम आहे ते या एका ठिकाणी समोरच्या इंडिला झालेलं आहे. या ठिकाणी अजून प्लास्टरचं काम बाकी आहे बघू शकता.
त्या ठिकाणी एकदम जस्ट प्लास्टरचे थर मारलेलं आहे, हाफ गोलाकार आकारामध्ये कोरल्यासारखं बघा वाटतंय. आणि रस्त्याला बघा पाणी झिरपतं, इकडे डोंगराचं जे पाणी आहे ते पाणी पण झिरपताना दिसतं तुम्हाला बघा. जास्त ट्रॅफिक नाही आहे. व्हेंटिलेशनसाठी फॅन पण लावून झालेले आहेत, लाइटिंगची पण सोय झालेली आहे बघा. 1, 2, 3, come on! लेफ्ट साईडला बघू शकता तर डायव्हर्जन पण दिलेलं आहे बघा. या साईडला एका साईडला डायव्हर्जन दिलेलं आहे दुसऱ्या बोगद्याकडे जाण्यासाठी. अशा मध्ये मध्ये 2-3 ठिकाणी डायव्हर्जन ठेवलेले आहेत, इमर्जन्सीमध्ये कधी ट्रॅफिक झाली तर तिकडनं डायव्हर्जन करण्यासाठी. आणि मित्रांनो आता आपला हा जो कशेडीचा बोगदा आहे तो बोगदा इथे संपलेला आहे. संपल्यानंतर इकडचा व्ह्यू बघू शकता, काय सुंदर असा व्ह्यू दिसतो बघा. हा सुंदर असा. जवळच 1 मिनिट लागला आपल्या बोगद्यातून बाहेर पडायला. किती सोपं झालं बघा. आणि वरच्या साईडला कशेडीचा हा जुना रोड आहे. तर मित्रांनो आता आपण कशेडीचा बोगदीच्या थोडं पुढे आल्यानंतर जरा इथं थोडंसं ऊन आहे, त्यामुळे उन्हात थोडंसं ऊन घेण्यासाठी थांबलोय. सकाळपासून थंडी लागत होती, जरा बोलतो तर ऊन घेऊया, मग इथं थांबलेलं आहे. समोर तुम्ही बघू शकताय, समोर सुंदर अशी बघा ही वाडी दिसते. वाडी कुठली आहे ते माहित नाही. कशेडी बोगद्या थोडंसं पुढे आल्यानंतर ही वाडी आहे. हा तुळशी फाटा आहे. लेफ्ट साईडचा हा रस्ता गेला तुळशी फाटा. ह्या रस्त्याने तुम्ही कशेडी घाट वाचून डायरेक्ट महाडला, जो महाडचा हायवे आहे त्या महाडच्या हायवेला बाहेर पडतो आपण. पण ते गाडी तर रस्त्याच्या साईडला आपण पार्क केली आहे. हे मामाचं हॉटेल आहे, जेव्हा पण आपण मुंबईवरनं जेव्हा आपण कोकणात निघतो ना तर नाश्ता करायला आपण इथं मामाच्या इथं थांबतो. हे समोरचं हॉटेल दिसतंय, तिथं आता मस्त आहे की नाश्ता करूया. नमस्कार. मामाचं हॉटेल आहे, समोर मामाचं घर आहे आणि मामाच्या हॉटेलच्या इथं आपण आता नाश्ता करायला. मामा मस्त आहे की भुर्जी पाव बनवतात, तर तिथं भुर्जी पाव खाऊया आपण आणि मग निघूया आपण पुढे खेडच्या दिशेने. पूर्ण आपण आता कशेडी घाटातून आलेलो आहोत आणि हा सरळ रस्ता गेलाय खेडच्या दिशेने. इथून आता 9 किलोमीटर खेड आहे. मामाच्या हॉटेलच्या इथं आपण नाश्ता केला आहे आणि इथं आता बघू शकता समोर पणजी 329 आणि चिपळूण 34 किलोमीटर आहे. आता आपण चाललो खेडच्या दिशेने. इथून 9 किलोमीटर खेड आहे आणि 37 किलोमीटर चिपळूण आहे. पावणेदहा झालेले आहेत. आता 9:15 वाजता आपण खेडचं जो भोसले घाट आहे, आता भोसले घाट आपण चढतोय मित्रांनो. भोसले घाटाच्या लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे ना त्या साईडला भरपूर असे स्पीड ब्रेकर आहेत. मुंबईवरून कोकणाच्या दिशेने जाणार त्या साईडला स्पीड ब्रेकर नाही आहेत. आपण कोकणातून मुंबईच्या दिशेने आपण जातो त्या साईडला बरेच असे स्पीड ब्रेकर आहेत. हे बघा सर्व बायकर बघा. वाजता आपण पोहोचतो आहे खेडमधील लोट्याचा माल. समोर बोर्ड पण दिसतो बघा, लोटे माल. हा जो भाग आहे तो पूर्ण MIDC एरिया आहे आणि त्या कंपन्यांच्या पण केमिकल MIDC आहे, त्याच्यामुळे इथे एकदम केमिकलचा वास मारत असतो प्रत्येक टायमाला इकडे आलं का. इथे गरडा इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे.
10:19 झाले आहेत आणि आता आपण पोचलो आहे चिपळूणमध्ये. तर बघू शकता चिपळूणचा हे जुना जो ब्रिज कोसळला होता गणपतीतून, ते बघू शकता हे कॉलम आहे, नवीन बांधायचं काम चालू वाटतं कॉलमचं बघा. आणि हा लेफ्ट साईडचा रस्ता गेला आहे कराडला. आता कधी होईल देऊ जाणे. आता इकडे या साईडला तर कॉलम उभे कधीपासून उभे केले कॉलम आहे बघू शकताय बघा. ब्रिजचं काम चालू बघा या साईडला, जोरदार असं काम दिसतंय. 10:36 झालेली आहे आणि आता आपण पोचतो आहे सावर्ड्याला. इथून आता 5 ते 6 किलोमीटर सावर्डे आहे मित्रांनो. रस्ता बघू शकता पण नागमोडी वळणाचा रस्ता आहे बघा. आणि समोरचा व्ह्यू बघा, काय सुंदर अशी गर्द हिरवी झाडी दिसतंय बघा. आपल्याला जायचं करबुड्यातील पवारकोंडामध्ये, तिथे मेवण्याचं लग्न आहे. ते लग्नाला आपल्याला जायचं आहे. उद्या लग्न आहे, त्याच्यानंतर गोंधळ आहे. आपण गोंधळापर्यंत थांबणार आहोत, त्याच्यानंतर मग आपल्या गावी जाणार आहोत आपण. पनवेलपासून आपण प्रवासाला सुरुवात केली तर सर्व रस्ते आपल्याला अप्रतिम भेटले. फक्त रामटेक, इंदापूर आणि कोलारचा इकडचा रस्ता साधारण थोडाफार खराब होता. त्याच्यानंतर मग माणगावपासून तर असं सर्वांनाच माहिती आहे, मग थोडासा जर रस्ता राहिला आहे तो पण मला वाटतं गणपतीपर्यंत होऊन जाईल. जवळपास 11 झाले मित्रांनो. आणि आता आपण चाललो आहे संगमेश्वरला. वाजून 23 झाले मित्रांनो. आता आपण गोलावलीच्या थोडं पुढे आल्यानंतर बघू शकता इकडे संगमेश्वर, इकडे रस्त्याची कंडिशन बघा. इकडे जोरदार रस्ता काम चालू आहे. संगमेश्वरचं थोडंसं पाठी आहे आपण. म्हणजे आरवलीपर्यंत रस्ता चांगला होता. आता आरवलीच्या नंतरचा रस्ता थोडासा पुढं आहे ना, थोडासा खराब रस्ता आहे. आता मला वाटतं संगमेश्वरपर्यंत अशीच आता कंडिशन असणार आहे. तर 11:30 झालं आणि आता आपण पोचलो आहे संगमेश्वरला. तर संगमेश्वरच्या इकडच्या रस्त्याचं काम तुम्ही बघू शकताय 2025मध्ये कशा प्रकारचं चालू आहे ते बघा. संगमेश्वरच्या इकडे जोरादार काम चालू आहे बघा. या अशी सध्या रस्त्याची कंडिशन आहे. इकडे आहे पैसा फंड हायस्कूल आहे लेफ्ट साईडला, तर रुंदीकरणाचं काम चालू आहे बघा. हे असं आहे सध्या संगमेश्वर डेपोच्या इकडची कंडिशन आहे बघा. त्या ठिकाणी वाटतं रस्ता रुंदीकरणाच्या कामाची घरं सर्व तोडली आहेत बघा. दुकानं लाईनमध्ये झाले, तोडून झाले सर्व. लेफ्ट साईडला बाजारपेठ आहे, लालपरीमध्ये बघायचं. आणि समोर बघू शकता बघा हे ब्रिजचं कशा प्रकारचं काम चालू आहे बघा. 2 लेनचं ब्रिजचं काम चालू आहे. हा खालचा हा जुना ब्रिज आहे आणि वरती हा नवीन ब्रिजचं काम चालू आहे बघा. हे संगमेश्वरच्या इकडचं, हे संगमेश्वर स्टँडच्या इकडचं हे दृश्य आहे. अजून 40 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण रत्नागिरी रोडला, संगमेश्वर रत्नागिरी रोडला आहोत. आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे गणेश कृपा हॉटेल. बघू शकता फेमस असे, मोदकासाठी फेमस असले गणेश कृपा हॉटेल आहे आपल्या लेफ्ट साईडला. आपण चालू रत्नागिरीच्या दिशेने. तिथून अजून आपल्याला 18 किलोमीटरचा आपला शेवटचा प्रवास राहिलेला आहे. तर इथं तुम्ही तर बघू शकता रस्त्याची काय कंडिशन आहे संगमेश्वर टू वांद्रीपर्यंतची. संगमेश्वरच्या पुढं बऱ्यापैकी काम बाकी आहे. मध्ये मग थोडेसे खराब पॅच आहेत आणि बाकीचा रस्ता हा बघा चांगला आहे. आता संगमेश्वर आपण पुढे आहोत. संगमेश्वरपासून आता 5-10 मिनिटांवर पुढे आलेलो आहोत. इकडचे रस्ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे रस्ते आहेत ते.
बरोबर 11:55 झालेली आहेत बघा. संगमेश्वरला असलेलं कोळंबे गाव आहे, तो कोळंबे गावाच्या पुढे आहे. इथे बघू शकता बघा कशा प्रकारचं काम चालू इकडे. रस्त्याची कंडिशन बघा कशी एकदम खराब कंडिशन आहे. आतापर्यंत मस्त झाला होता प्रवास संगमेश्वरपर्यंत. तर संगमेश्वरच्या पुढे आल्यानंतर बघा इथून आता पुढे आहे ना वांद्री फाट्यावरनं आपण जाणार उक्षी आणि उक्षीतून मग पवार कोंडा जाणार होता आपण. आपण आहोत वांद्रीमध्ये. आपण हायवेवरनं पुढे गेलो होतो, काय सामान घ्यायचं होतं म्हणून आपण वांद्रीत आलो होतो. एक साईडला ती भाव नदी आहे आणि समोरचा हा ब्रिज आहे, उक्षीचा ब्रिज आहे. आणि हाच रस्ता आहे तो गणपतीपुळ्यासाठी, गणपतीपुळे चाकादेवी किंवा जयगावला जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे. आपण इकडे नव्हतो, पण आपल्याला सामान घ्यायचं होतं म्हणून आपण आतमध्ये दुकानात गेलो होतो. आणि हा आहे उक्षीचा सुंदर असा हा पूल. संध्याकाळी इकडे फिरायला खूप छान वाटतं. आणि हे आहे वाव नदीचं पात्र. आणि आता वांद्रीतून चाललंय उक्षी गावात. ते समोर आहे उक्षीचं, समोर तुम्हाला दिसतंय उक्षी गाव आहे आणि लेफ्ट साईडला उक्षी स्टेशन पण आहे. आणि या लेफ्ट साईडला सीधा गेला तर उक्षी स्टेशन आहे. रस्ता इथून गणपतीपुळे जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. ज्यामुळे इथे एक पोलीस चौकी पण आहे आणि पुढे फेमस असं मामाचं हॉटेल आहे, जिकडे छान सुंदर अशी मिसळ भेटते. मामाचे हॉटेल बघू शकता, नेहमी गर्दी असते हॉटेलच्या इथे. मामाच्या हॉटेलला आज रविवारच्यामुळे भरपूर गर्दी आहे. तुम्ही ट्रेनने येणार आहात ना? ट्रेनचं तिकीट नाही भेटली काय? ओके काय आणली ते आल्यानंतर कशी पंगत बसलेली आहे. मच्छी पण दाखवतो. काय मच्छी आणली काय अनुज? काय आणलेली मच्छी? पाकर आहेत, बांगडे आहेत. आजचा कुक अनु आहे. अरे वा, व्हेरी गुड. तांबे नाना का पण जेवता येते. चिकन आणली, बाकी काही नाही. मटक्या कौल फ्राय बघूया.